संध्याकाळी दे आता. नाही संध्याकाळी दे ना. वाकडला चाललोय आम्ही अजयला भेटायला. बघा प्रियांका, मी आईला इथं ड्रॉप करायचंय ताईच्या इथं. तर अजयच्या लग्नाला प्रियांका आली नव्हती, मी एकटाच गेलो होतो. आणि एक मीटअप म्हणून आज संडे भेटायला चाललोय. लेट्स सी, बाहेर लंचचा प्लॅन आहे. औंधला चाललोय, किमलिंग. किती ऊन पडलंय आणि आपल्याकडे 4 व्हीलर आहे, नो टेन्शन. एसीची हवा खात खात जाऊ. आणि आपण या उन्हात ट्रेकिंग केलंय प्रियांका. विसापूर फोर्टवर गेलो होतो. त्याच्यापेक्षा डेंजर ऊन होतं. विसापूर फोर्टवर आम्हाला एवढं ॲडिक्शन झालं होतं की बाबा त्या फोर्टवर आम्ही दोघंच होतो आणि कडक ऊन, आणि त्याच्यात आम्ही रस्ता भटकलो होतो. एवढं ॲडिक्शन लागलं होतं ट्रेकिंगचं आम्हाला. मस्त दिवस होते सांगवीचे. आता परत एकदा त्याच एरियामध्ये चाललोय आणि एक स्टोरी पण रिव्हील करायची आहे, ती पण सांगतो हळूहळू पुढे गेल्यावर. का आताच सांगू? स्टोरी अशी आहे की अजयचं लग्न झालं आणि अजयची गर्लफ्रेंड आपल्यासोबत नेहमी असायची, पण ती कधी कॅमेऱ्यात आली नाही. तर ते आमचं लग्न झालंय ऑफिशियली. ते कपल आपल्या ब्लॉग मध्ये येईल. नेहमीच अजय अजय असायचा. तर आता बघू, लग्नानंतर ते पहिल्यांदाच आपल्या ब्लॉग मध्ये येणार आहेत. आणि त्या आमचं मीटअप आहे लग्नानंतर फर्स्ट टाइम. जसं मी सांगितलं की प्रियांका नव्हती आली, लातूरला ट्रेनने गेलो होतो आपण. लेट्स सी, विल मीट देम, लंच करू, एन्जॉय करू आणि बघू कसं कसं होतंय. येस. मित्रांनो बघा, एक खडकीचा ब्रिज आहे आता इथं समोर. इथं एक काहीतरी फ्लेक्स होता आणि कमान होती, ती तोडून टाकली मला वाटते. हा आहे मुंबई पुणे हायवे. पाण्याचं काय केलं? पाणी मी चालू करणार आता. ते पाईप कापडी भेटला का? कितीला? हे बघा मित्रांनो, औंधचे रस्ते म्हणजे एकदम नादखोळ आहेत. बघू शकता तुम्ही इकडं. औंधमध्ये आलं की फील येतो. आम्ही पिंपरी चिंचवडवरून औंधचा रस्ता क्रॉस केला. ही मध्ये नदी आहे, म्हणजे औंधमध्ये आलोय आम्ही. फक्त एक बॉर्डर आहे. हे औंधचं डीमार्ट फेमस. आम्ही यायचो इथं डीमार्टला. हे बघा, हे संडेला गर्दीच असते. आणि हा कोणता चौक आहे? काहीतरी चौकाचं नाव विसरलंय. हे बघा काय म्हणतात आहे. आणि आम्ही खूप तिकडे तुमची स्टोरी सांगत होतो बरं. आता झालं की सांगितलंय त्यांनी लग्नाच्या आधी. आता नाही, आता झाली ना ऑफिस. आता काय, आता कोण काही नाही बोलू शकत. चॅलेंज होता आधी क्रॉप करायची व्हिडिओ. आता लग्नाच्या नंतर पहिले मिळून पार्टी, आता ऑफिशियल झाली. लग्नानंतर गेली होती घरी तुझ्या माहेरी? मी आता कालच गेली होती, शनिवारी शुक्रवारी रात्री. कसं चाललंय मॅरिड लाईफ सांगा, ब्लॉग मध्ये करू आपण. मॅरिड लाईफ आणि ह्याच्यामध्ये काही निवांतच आहे, सेमच. फक्त जेवायचे ते हाल जे अगोदर होत होते ते कमी झाले. आणि जे काम करावं लागत होतं पर्सनल ते कमी झालं. कपडे धुणे. लग्नाचे एक्सपिरियन्स आहे का? 3 महिने झाले ना? 2च महिने. 4 जण यायचो आणि तिघांचाच व्हिडिओ ब्लॉग मध्ये दिसायचो आम्ही. एक मिसिंग पर्सन. नाही बघा, मिसिंग पर्सन ही आहे. चला आता आम्ही लंच करतो.
वेजीज डाल दो उधर, नूडल्स थोड़ा डालो, मुझे नूडल्स कम दो बस. वेजीज डाल दो, वेजी घे वेजीज घे घे अजून. बस बस. ब्रोकोली आणि लेते गाडी. घे ना थोडं. तिथं वाटतं तिथे राहिलं. मी जेवढं घरी जेवते तेवढं थोडं माझं जेवण म्हणून बरं आहे आपण येत एवढं जाऊ. नको मलाच देणार. आणि मी काय आपण येत जाऊ बाहेर आणि बाहेरच करत जाऊ आठवड्याला एक चेंज. हां, तसं करायचं. आणि तुम्हाला कसं माहिती का ते कसं करायचं. मी काय फक्त करो प्रेस सर. करून देत होते. मी तो लाल मिरचीचा फ्लेक्स. चांगले ना. त्याच्यात काय टाकलं भाजीपाला काय भाजीपालाच आहे. हीच चटणी ना चांगली आहे. मी जास्त असं कच्चा भाजीपाला जास्त वापरतो. छान आहे. थोडी वितरण लागते हिरविले तिकडे. मित्रांनो आता झालंय आमचं किमलिंगमध्ये खाऊन. बघितलंच असेल काय काय खाल्लं प्रियांकाने. मोमोज, चायनीज सगळंच खाल्ले. आता चाललंय जरा आम्ही TVS शोरूममध्ये जरा स्कूटी बघायची ज्युपिटर राजेश्वरीला. तर बघू आता TVS सेंचुरी दापोडी तिकडे चाललंय. लेट सी. बघा मित्रांनो शंकर महादेवांची मूर्ती आणि हा चौक इथं आम्ही वॉकिंगला यायचो. तर बऱ्याच आठवण येतो बाबा इथं. नवी सांगवी आणि इथं SBI बँक आहे. त्याच्या शेजारी समर्थनगर लेन नंबर 1. तर ते आम्ही 1 नंबर लेनमध्ये राहायचो. जायचं का घरी? आता कोणी नसणार तिथे. रेंटवाले असणारे. अमृता सिल्क साडी आहे इथं. कधी पण यांच्याकडे ऑफर असतात. SBI. हे बघा इथं उसाचा रसाचं दुकान आहे. आम्ही इथं उसाचा रस प्यायचो आणि इथून आमची वॉकिंग करत घरी. लेन चालू व्हायची. नाव सांगा. मेट्रो चालू झाली इथं. TVS ज्युपिटर स्मार्ट 125cc कोटेशन घेतलं आम्ही. तर ते होतं 1,20,000. 1,21,000. बाकीच्या शोरूममध्ये पण चौकशी केली सेम होता. मग प्लॅन थोडा चेंज केला आता. आता अजून दुसरा ब्रँड जरा चेक करणार आहे अजय आणि नंतर घेईल. आता आम्ही चाललोय वेस्ट एंड मॉल औंध. मॉलमध्ये थोडा टाइमपास करू आणि बघू पुढं काय होतंय कसं होतंय. बघ इकडं अजय भारी वाटतंय.
नवीन भाऊ जायचंय का लगेच स्कूटी बुक करून टाकू? कुठं करायची? हिंजेवाडी. नाही डोनट पार्टी. डोनट पार्टी बघा मित्रांनो, चार घ्यायचे होते तर ते 2 फ्री दिलेत त्यांनी. दोघं कट करा, मग आवाजमध्ये mix झालं. डोनट कट करा. बर्थडे प्री बर्थडे सेलिब्रेशन. हे लोक म्हणतील काय एवढं खातात का तुम्ही? मग खातो तर खातो. बर्थडेची पार्टी. बर्थडेची पार्टी आहे माझ्या बर्थडेची आणि राजेश्वरीच्या. बर्थडे तसा 19 तारखेला आहे पण आम्ही आत्ताच पार्टी करतोय. मित्रांनो बघा चाललोय आता आम्ही घरी. सगळं झालंय, सगळं एन्जॉय झालं. आता वाजलेत 6:30. आजीला त्यांना बाय बाय करून जाऊ आपण. चला. हे बघा गिफ्ट आणलं होतं आम्ही, लग्नाचं गिफ्ट राहिलं होतं. थँक्यू. चला आता जातो आम्ही. बघा आम्ही सांगवीवरून खराडीला परत चाललोय आणि त्यात आम्हाला पाऊस लागला. बघा किती पाऊस लागला. We are enjoying the rainy season sitting inside our car. येस. नाथखुळा पाऊस. गाडी धुवून निघाली बरोबर. तुम्हाला गाडी धुवायला लागली. बारिश के सीजन में पार्किंग इंडिकेटर लगा के चलो ऐसे बोलतात. अच्छा. इसलिए मैंने लगाया. कार पाऊस चालू झाला इकडं सांगवीला. आपल्याला आहे का नाही काय माहिती. असणार ना. खराडी असणार. झाडं लावलेत काल, आता तिकडं पण पाऊस पाहिजे आपल्याला. मित्रांनो बघा 8:45 वाजलेत. आम्ही घरी आलोय, फ्रेश झालो आणि बघा इथं काय दिसतंय, चिकन बॉल्स. असे आमचे नेबर आहेत. त्या दिवशी फिश दिलं, आज खूपच चिकन जमतात बॉल. ते. कारण मी एकटाच आहे खायला. घरात मी एकटाच आहे, कोणीच खात नाही चिकन. त्यामुळं कोणी केलं की मला देतात. येस. चिकन बॉल बघू कसे झालेत. थँक्यू सुषमा. तरी तिने बनवलं एवढ्या ह्याने, काय म्हणतो आपण, मस्त झाले. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे लोक नवीन आहे तर लाईक करा, शेअर करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. असेच नवीन ब्लॉग घेऊन येतो मी तो परत. तोपर्यंत बाय बाय.